रंगपंचमी निमित्त आमदार राम सातपुते यांनी पाणीवेस तालीमच्या रंगोत्सवात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी साजरी केली। यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक संजय कोळी, प्राध्यापक नारायण बनसोडे, पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी पाणीवेस तालीमच्या गणरायाची आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली। यानंतर पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला। आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोठ्या प्रमाणावर रोजगार, पुरेसे पाणी, MIDCचे विस्तारीकरण, IT पार्क, गारमेंट पार्क होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। सोलापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली। सोलापूरचं विमान त्या ठिकाणी इथे एक इंटरनॅशनल विमानतळ झालं पाहिजे, त्याच्यामुळे सोलापूरकर माझ्या सोबत आहे। धर्मवीर वीरा पाटलांची त्या ठिकाणी हे मंडळ, या ठिकाणी वीरा पाटलांची गल्ली, त्या ठिकाणी चंदू काका वानकर, त्यांचे सर्व कार्यकर्ते, पाणीवेस तालमी मंडळाचे सर्व आणि इथला सर्व या ठिकाणी आमच्या त्यांच्या टीकेला त्या ठिकाणी मी उत्तर देणार नाही। सोलापूरच्या युवकांना हाताला सोलापूर भेटलं पाहिजे, इडी पार्क झालं पाहिजे, इथं आला पाहिजे, सोलापूरमध्येच पाणी आलं पाहिजे, याच्यासाठी मी करणार। आणि सोलापूरमध्ये MIDCचं एक्सपो झालं पाहिजे। रंगपंचमी या ठिकाणी इथला हिंदू आमच्या सोबत आहे, पूर्ण ताकदीने आमच्या सोबत आहे। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, सुभाष पवार, महादेव पवार, प्रसाद झुंजे, पंकज काटकर आदी उपस्थित होते।